सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहर व तालुक्यात आषाढी एकादशी निमित्त विविध विद्यालयात दिंडी सोहळा संपन्न। आषाढी एकादशी निमित्त भक्तीने दिंडी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने करण्यात आलं। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा तसेच विठ्ठल रखुमाईच्या रूपात सहभाग घेत संपूर्ण परिसर दिंडीच्या जयघोषाने तसेच टाळ मृदुंगाच्या गजरा दिंडी मिरवणूक संपूर्ण शाळा परिसर काढण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्माई आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेची पूजन करून करण्यात आली। प्राचार्य उटावळे सर यांच्या हस्ते तसेच बापू कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आली। या प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल ज्या प्रकारे पांडुरंग हा पंढरपूरमध्ये रममान झालेला आहे, प्रत्येक आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक गावागावातून आपल्या ह्या ठिकाणी दिंडी ही निघालीच पाहिजे आणि खऱ्या दृष्टीने आपला हा वारसा हा चालत राहिला पाहिजे। आमच्या एनजेकम हायस्कूलमध्ये अतिशय आनंदाच्या भरात उत्साहात आम्ही ह्या ठिकाणी दिंडी उत्सव साजरा करतो आणि या ठिकाणी वाडवडिलांचं महत्त्व या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये आमचे सर्व लोक घेत असतात आणि असाच वारसा कायमस्वरूपी चालत राहील अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण। शिक्षण प्रसारक मंडळाचे एनजेकम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाचं स्मरण आमची विद्यालय करत असतं आणि त्या निमित्ताने दरवर्षी दिंडीसुद्धा आमचे विद्यार्थी अतिशय उत्साहाने काढत असतात। सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी यामध्ये समाविष्ट असतात। रिंगण करणे, त्यानंतर विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करीत सर्व अतिशय आनंदामध्ये सर्व शहरातील गल्ल्यांमधून मुलं फिरत असतात। अर्थात दिंडीचं स्वरूप या आम्ही दिंडी या हिरीला दिलेलं आहे आणि सांस्कृतिक वारसा जपायचा, धार्मिक वारसा जपायचं काम आमचं विद्यालय नेहमीच करत असतं। धन्यवाद। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।